संप्रदायात किंवा आम्ही लोकांनी प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास आणि तमाशा रात्रभर. नाही शिळाय पात्यात परत ही रात्रभर झाल्यावरती परत बारी असती ना. तिथं नियम नाही, तिथं वेळेचं बंधन नाही. बंधन आम्हालाच फक्त. पण पूर्वीची कीर्तन 3 ते 3.5 तास व्हायची. अजून तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर परभणी मराठवाड्यात जा. रात्रभर साखळी कीर्तन प्रकार असतो. रात्री 9ला कीर्तन चालू होतं, सकाळी 6 वाजेपर्यंत कीर्तन चालू असतं. ऐकणारे म्हणतील बापरे असतं. त्यातमध्ये मी केलंय. पण कीर्तनकार 2 तासच कीर्तन करतो. रात्रभर कीर्तनकार बदलतात 2-2 तासांनी. पण माणसं मात्र रात्रभर तीच बसलेली असतात. आमचं मधून जर तलप आली तर निघून जातोय बाहेर. एवढा फरक आहे. आज भगवान श्रेष्ठ परमात्मा 5,500 वर्षापूर्वी अवतीर्ण झाला मथुरेमध्ये. बरोबर आहे ना? का गोकुळात उद्या सकाळी, आज मथुरेत. त्याचा जन्मोत्सव आहे. तुमच्या भाषेत त्याचा आज वाढदिवस आहे. आणि सुशिक्षित भाषेत त्याचा काय आहे? बर्थडे. आग लागली त्याला. क्षमा मागून बोलू. केक बी आणला नाही ना. नाही तर काही लोक ते करतात. त्या वाकडेवाडीला कीर्तन झालं माझं आणि केक देवाच्या समोर. म्हणलं हा काय प्रकार आहे? म्हणले देवाचा वाढदिवस आहे. आणि कोण कोण करतय? फडकरी वारकरी. त्यामुळे आपण काय करू देवाच्या बाबतीत सांगता येत नाही. चला, त्याचा जन्मोत्सव आहे. 8,000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा जन्म झाला. त्याची तिथी वेळ सर्व आपल्या पुराणामध्ये ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. 5,500 वर्षापूर्वी सृष्ट परमात्म्याचा द्वापार युगात जन्म झाला. त्याची तिथी वेळ सर्व पुराणामध्ये ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. 727 वर्षापूर्वी माऊली ज्ञानराजांचा जन्म झाला. आजच जन्माष्टमी सृष्ट परमात्म्याचीही आहे आणि माऊली ज्ञानराजांची आहे. तोही विष्णूचा अवतार आहे आणि माझे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. आज माऊली ज्ञानराजांचाही जन्मोत्सव आहे आणि सृष्ट परमात्म्याचाही जन्मोत्सव आहे. काय दुग्ध शर्करा योग आहे पहा. 727 वर्षापूर्वी माऊली अवतीर्ण झाले. त्याची तिथी वेळ सर्व आपल्याकडे आहे. पुराव्यास जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. त्यांचा जन्मोत्सव, त्यांची तिथी आपल्याकडे आहे, उपलब्ध आहे. पण या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माची नक्की तारीख आमच्या लोकांना अजून सापडली. तुम्हाला प्रश्न पडेल 19 फेब्रुवारी इंग्रजांच्या तारखेनुसार, मार्च महिन्यामध्ये तिथीनुसार, आणि अक्षय तृतीयेला परंपरेची शिवजयंती. आजही महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात अक्षय तृतीयेला साजरी केली जाते. मला गंमत वाटते, 350 वर्षापूर्वी शिवाजीरायांचा जन्म झाला. त्या शिवरायांच्या जन्माची तिथी आमच्या सरकारला नाही, दप्तरात नाही, इतिहासात तज्ञांच्या नोंदीत नाही, कुठंच नाही. मग 19 फेब्रुवारी मार्चला तिथीनुसार आणि मग अक्षय तृतीयेला. मला एकाने खोचक प्रश्न विचारला होता, 3 वेळा कुठं शिवजयंत्या असतात होय? त्याला मी उत्तर दिलं होतं, पठ्या, माझ्या छत्रपती शिवाजीराजांची या महाराष्ट्रावरती, या हिंदुस्थानावरती एवढी कृपा आहे. माझ्या छत्रपती शिवाजीराजांची शिवजयंती वर्षाच्या 365 दिवस साजरी झाली पाहिजे. एवढे उपकार राजांचे आहेत. ते क्रांतीचं उग्रदैवत, महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजीराजांना आवाहन करू. राजा यावं, तुमच्या नावाचं धर्म कीर्तन मांडलं राजा यावं आणि सुवर्ण रत्नडी सिंहासनावर विराजमान व्हावं. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. वाटलं का नाही फ्रेश? अरे राजाचं नाव घेतल्यानंतर फ्रेशच वाटलं पाहिजे. ज्याला नाही वाटलं तो मराठा नाही. या महाराष्ट्राची ही शोकांतिका सांगत होतो. चला, विषय बाजूला नाही, मुद्द्यावरती होता. आज सृष्ट परमात्म्याचा जन्मोत्सव आहे. पुण्यामध्ये माणसाला जन्माला यावंच लागतं. संत अवतीर्ण होतात आणि देवाला आणावं लागतं.
आम्हाला जन्माला यावंच लागतं. तुम्ही जर ठरवलं एवढा जन्म बरा झाला पुढच्या जन्मात नको, नाही, जन्माला यावंच लागतं. संत अवतीर्ण होतात. कशासाठी अवतीर्ण होतात? तो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडत जीवा. संत सर्वसामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण होतात. देवाला आणावं लागतं, मनुष्याला जन्माला यावंच लागतं. इथं देव अवतीर्ण होणार आहे आज मध्यरात्रीला 12 वाजता नाही. देवाचा अवतार आहे आज. देव कशासाठी अवतार धारण करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. धर्मरक्षावया अवतार घेशी, 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 धर्मरक्षावया अवतार घेशी. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, अंबरुसी साठी गर्भ सोसिएले, अंबरुसी साठी गर्भ सोसिएले, अंबरुसी साठी गर्भ सोसले, अंबरुसी साठी गर्भ सोसले, तुलसी गर्भ सोसिएले. वेळेअभावी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा प्रतिज्ञा करता, देवा खरं सांगू तुला, तू अवतीर्ण कशासाठी होतो त्याचं उत्तर या चरणात आहे. देवाचं अवतीर्ण होण्याचं प्रयोजन काय याचं उत्तर या पहिल्या चरणात आहे. देवा धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. देव मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण यासाठी होतो त्याचंही उत्तम उदाहरण सांगितलं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला. बा अर्जुना, जगामध्ये अधर्म मासतो, अनाचार मासतो ना, त्यावेळेस मला अवतीर्ण व्हावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माला ग्लानी येते, अधर्म माजला जातो, अत्याचार होत झाले जातात, समाजामध्ये कथा कीर्तन बंद पडतात, सप्ते बंद पडतात, यज्ञ यागादी कर्मांचा उद्ध्वंस होतो, भजन बंद पडतात. त्यावेळेस अर्जुना मला अवतार धारण करावा लागतो. कथा कीर्तन बंद पडतात. पहा, आज जन्मोत्सव आणि उद्या गोपाळकाला, बरोबर ना? बांधल्या दहीहंड्या फोडल्या काही नाही. आज राक्षसी वृत्ती. क्षमा मागून बोलू, देवाच्या जन्माच्या आधी दहीहंडी फोडणं हा नियम यांनी कुठून काढला? खरं सांगू, आमच्या धर्मामध्ये बंधनच नाही. मुस्लिम बांधवात चांद दिखाई दिया, ईद मनाव. साऱ्या जगात एक माणसाने सांगितलं ती आज्ञा साऱ्या जगात पाळली जाती. आपली पोरं 4-4 गल्ल्यातून दहीहंड्या उद्या बघा. तिथं प्रेम वाढत नाही, दुश्मनी वाढते. आमच्याला अजून कळलं नाही. म्हणून नियम ठेवा, एक गाव एक शिवजयंती, एक गाव एक दहीहंडी, एक गाव एक गणपती, एक गाव एक नवरात्र. एवढं केलं तर सगळी एकत्र येतील. पण आमची जर एकत्र आली तर त्यांना मराठा म्हणायचं कसं, हा प्रश्न आहे. मला कुणावर टीका करायची नाही, माझं बोलणं स्पष्ट असतं. आणि कीर्तनकारांनी स्पष्टच बोलावं, पाकिटासाठी मिळमिळीत बोलू नये. मुळात एक लक्षात ठेवा, टिळकांनी गणेशोत्सव का साजरा सुरू केला हो, याच्या मागचा एकच उद्देश होता. ब्रिटिशांचं राज्य होतं, अत्याचार चालू होते, प्रचंड त्रास आमच्या समाजाला, प्रचंड. यांच्यावरती अधिराज्य करण्यासाठी किंवा यांना पळवून लावण्यासाठी
टिळकांनी विचार केला तरुण पिढी संघटित झाली पाहिजे. मग ती कशी संघटित होईल, त्याला उत्तम पर्याय म्हणजे गणेशोत्सव काढला होता. ही सगळी एकत्र आली की गुण्या गोविंदानं नांदतील. आणि गणेशोत्सवामध्ये काही विविध कार्यक्रम घेऊन धर्माचरणाचे यांच्या मस्तकामध्ये देशाविषयी निष्ठा आणि प्रेम निर्माण करायचं. आणि एकदा का मराठा एकत्र आला, मराठ्यांची वज्रमुठ तयार झाली, कुणाच्या बापाची ताकद नाही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची, हा त्यांचा हेतू होता. अलीकडच्या पिढीमध्ये धर्माचरण होणं गरजेचं आहे. त्यांना देव कळला पाहिजे. सांगा, एवढ्या मंदिरात बसलेल्यांपैकी तरुणांची संख्या फक्त मोजून 3% आहे, बरोबर? मग नरेगावात तरुण नाहीत का? ते मराठे नाहीत का? ते हिंदू नाहीत का? या परिसरात राहणारा जवळजवळ 95% समाज हा हिंदू आहे, तरी सुद्धा कृष्ण जन्माला येऊ शकत नाही. याचं कारण त्यांना धर्मच कळला नाही. देव अवतीर्ण यासाठी होतो ज्यावेळेस समाजामध्ये अत्याचार माजतात, अनाचार माजतात. आता तेच चालू आहे. त्या दहीहंडी हा श्रीकृष्ण परमात्म्याचा पारंपरिक असणारा खेळ हजारो वर्षापासून आपल्याकडे केला जातो. पण एखादी सिनेमातली हिरोईन आणायची, तिला त्या स्टेजवर नाचवायची, तिला 1 तासासाठी 10-20 लाख द्यायचे. कीर्तनकार 2 तास बोंबालतो तरी म्हणते द्या आपलाचे 2000. संतांनी कलियुगात काय घडणार आहे ते लिहून ठेवलंय. ऐका, कलीचे मेहमान पापा देती असत्याशिरी झाले जण, हा सत्याशी जडे जण पापा देती अनुमोदन करती हेळण संतांचे. जे सांगितलं तेच प्रमाण आहे. आणि संतांनी प्रमाण दिलं तेच कीर्तनकारांनी सांगावं, असा आघात. देव अवतीर्ण अशा वेळेस होतो, मला वाटतं कलंकी अवतार राहिला आता. हे असंच अराजक वाढत जाणार आहे, असंच पाप वाढत जाणार आहेत. लोक नको नको ती कृत्य करायला लागणार आहेत, लागली आहेत. आणि मग जसं श्रीकृष्ण भगवान परमात्मा तिने स्वतःचा वंश बुडवून टाकला. म्हणतो ना आपण, पाण्यामध्ये बुडविली नगरी द्वारका. हे आम्हाला कोणतरी म्हणलं कुठं आहे, म्हणलं आता दिसती. आता खाली जायची व्यवस्था केली, ते पाणबुडीने खाली जायचं, सगळी द्वारका पाहायला मिळते समुद्रामध्ये. मला मुद्दा हा मांडायचा आहे, देवाच्या हातात हे सर्व असणार आधिपत्य त्याच्या हातात आहे. सांभाळ करणे, अराजक वाढत गेलं की संहार करणे. आला होता माग कोरोना, पण थोडक्यात निघून गेला. अशी जागेवर आली होती की नाही, वाकडं वागणार सुद्धा देवळात येत होतं. भैरवनाथा माय बापा कधीच येत नव्हतं ते. ज्याच्या घरात कधी टाळ वाजला नाही तिथं हरिपाठ सुरू होता. कायम वाकडं बोलणारं सुतासारखं सरळ झालं होतं. कोरोना जरा शॉर्टकट मध्ये गेला, परत जागेवर आलं, मेरे अंग नाही असं झालं. किती कृतज्ञ लोक आहेत. पण एक लक्षात ठेवा, संतांनी त्या काळात इशारा दिला, अजून तरी होय जागा, तुका म्हणे पुढे जगा. अजून सुद्धा जाग होण्याची वेळ आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. दुसऱ्याच्या जातीवरती भुंकण्यापेक्षा आम्ही ज्या जातीचे आहोत, आम्हाला आमचा धर्म कळणं गरजेचं आहे. प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी. नुसतं धर्माचं रक्षण केलं नाही, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षस. वानर कुळांचा उद्धार केला, राक्षसांचाही उद्धार झाला. आमचा होत नाही याचा अर्थ आम्ही राक्षसांच्याही पुढचे आहोत. सरळ आहे ना. सृष्ट परमात्म्याचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी. दैत्य निर्दाळीले किती एक, त्याची गणतीच नाही. तसा कलियुगामध्ये एक अवतार झाला. त्या अवतारी पुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. माझा शिवराय म्हणजे प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा अवतार. माझा शिवराय म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार. आणि माझा छत्रपती शिवाजी राजा म्हणजे साक्षात भोलेनाथांचा अवतार म्हणून शिवाजी. जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांनी धर्माचरणच केलं. जन्माला आल्यानंतर नाही, जन्माच्या आधी सुद्धा आईच्या उदरात असताना जिजाऊ मासाहेबांनी देवदर्शन असेल, ग्रंथ वाचन असेल, पुराण वाचन असेल, ध्यानधारणा असेल, हे नियम पाळले. ते उत्तम गर्भसंस्कार शिवाजी राजांच्या वरती झाले. जन्माला आल्यानंतर रामायण वाचून दाखवलं, महाभारत दाखवलं, भगवद्गीता दाखवली. रामायणातला राम सांगितला, कृष्ण सांगितला, हनुमंतराय सांगितला, कौरव सांगितले, पांडव सांगितले, शकुनी मामा सुद्धा सांगितला. हो, शिवबा यांच्यापासून सावध राहायचं आहे.
आणि त्या छत्रपती शिवाजीराजांनी देवा ब्राह्मणाचा रयतेचा 18 गड जातीचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं. त्या छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये भल्या भल्यांना यमसदनी पाठविलं. शिवाजीराजांनी अनेकांना जागेवर आणलं, धर्माचरण सांगितलं. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे चिंचवडचे देव आडनावाचे चिंतामणी. त्या मोरया गोसावीच्या उत्सवाच्या साठी म्हणून गोरगरिबाकडून व्यापाऱ्यांच्याकडून खंडणी वसूल करायची. खंडणी हे राजांना कानावरती आलेलं होतं. गोरगरिबांच्या गाऱ्हाणी राजांपर्यंत पोहोचली होती. राजांनी पत्र व्यवहार केले होते, देव ऐकत नव्हते. शेवटी राजांनी एक दिवशी ठरवलं, हे देव पत्र व्यवहाराने ऐकत नाही, सांगून ऐकत नाही ना, साम दाम दंड आणि भेद. मोहिमेवर जात असताना चिंचवडकडे गेले. देवांना माहित नसताना अचानक राजांचं आगमन झालेलं कळलं. त्यांची त्रेधा त्रिपीठ झाली. राजांनी आतमध्ये प्रवेश केला. देव समोर आले, राजांना मुजरा केला. राजा अचानक येणं झालं, कामच तेवढं महत्वाचं आहे. सगळ्यांना समोर उभं केलं. सगळ्यांच्या माना खाली झालेल्या होत्या. सगळ्यांना माहिती होतं आता काय घडणार आहे. राजे बोलू लागले, तुम्ही देव आहात. जी राज, फक्त हे विसरा, तुम्ही देव नाहीत, आडनाव तुमचं देव आहे. देवासारखं वागू नका. म्हणले राज काय गुस्ताखी झाली. उत्सवाच्या मोरया गोसावींच्या उत्सवानिमित्त तुम्ही रयतेला, व्यापाऱ्यांना, कष्ट करणाऱ्यांना धान्य संपत्ती या पद्धतीनं तुम्ही गांजताय, त्यांचा वापर करताय, त्यांना त्रस्त करताय. हेच तुम्हाला पत्राद्वारे सांगून समजलं नाही. आता तोंडाने सांगतो, यानंतर समशेरीने सांगितलं जाईल. याचा विचार करा. मोरया गोसावींच्या उत्सवाला स्वराज्यातून जोपर्यंत स्वराज्य आहे तोपर्यंत देणगी दिली जाईल. तो खर्च स्वराज्यातून होईल, भंडारा स्वराज्यातून होईल. या उपर जर कुठल्याही गरीबाची गाऱ्हाणी आमच्यापर्यंत आली तर आम्ही तुम्ही देव आहात हे विसरू, तुमचाही शिरच्छेद केला जाईल हे विसरू नका. तेव्हापासून देव जागेवर आले आडनावाचे. शिवाजीराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या वेळीस राजांना राजे म्हणायला आमचीच माणसं तयार नव्हती. राजांनी अर्जवून सांगावं. त्यामधला एक होता चंद्रराव मोरे, जावळीचा. तो स्वतःला चंद्रवंशी समजायचा. तो राजांना राजाच मानत नव्हता. बऱ्याच वेळा सांगितलं, समजावून सांगितलं. शेवटी जावळीला जाऊन चंद्रराव मोरेची गादी लाथडली, पळून गेला म्हणून वाचला, पण शेवटी पकडलाच की. अशी अनेक नावं इतिहासात आहेत की राजांना राजे मानायला तयार नव्हती. त्याच राजांनी त्या सर्व मंडळींना जे स्वराज्याला मानत नव्हते, राजांना मानत नव्हते, त्यांना विनंती करून सांगितलं, हात जोडून सांगितलं, पाया पडून सांगण्याची वेळ राजांपर्यंत आली. जे संतांनी कार्य केलं तेच राजांनी केलं ना. हात जोडले की नाही. संतांनी समाजाला पाया पडून सांगितलं, विनवितो सकळ जना बाबानो कर जोडून थोर लहाना दान तुके द्या मददिना म्हणे तुकया बंधू राम राम म्हणागा किंवा लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम. काय झालं, एकदा जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर चाललेले होते. रस्त्याच्या कडेला पाथरवट म्हणजे वडा. ते रस्त्यासाठी दगड फोडत होते किंवा डबर फोडत होते. उन्हाळ्याचे दिवस, घामाघूम झालेले बिचारे. तुकोबारायांना वाईट वाटलं. भंडारा डोंगरावरून परत येताना संध्याकाळी त्यांचं काम तेच चालू आहे. त्यांची दैनंदिन अवस्था पाहिली. सहज विचारलं, बाबांनो दिवसभर घाम गाळता रे, किती रोज मिळतो रे तुम्हाला. म्हणले महाराज दिवसाचा 1 रुका मिळतो. 1 रुका म्हणायचे, रुपया नाही त्यावेळेस. म्हणले एवढं घाम गाळून 1 रुकाच फक्त. म्हणले हो महाराज, माझ्याकडे कामाला याल का, मी तुम्हाला 4 रुके देईन. म्हणले काम काय करायचं ते मी उद्या सांगेल, फक्त घरी या. यांनी विचार केला, रस्त्यावरती डबर फोडण्या एवढं तर काम नसेल ना. ठरलं. 5-6 जण होते. सकाळी 8 वाजता तुकोबारायांच्या घरी. रामकृष्ण हरी महाराज आलो आम्ही. बसायला घोंगडी टाकली. बसा म्हणले. गुळ पाणी दिलं. त्यावेळेस चहा नव्हता, इंग्रज नव्हते ना त्यावेळेस. हा रोग इंग्रजांचा आहे बरं का. जाऊ द्या, पूर्वी तरी गुळ पाणी पितळी भर असायचं. जुन्या माणसांना आठवत असेल बरं ना. बरोबर, गुळपाणी किती पितळीत. आता ह्या चहा किती देतात सांगू तुम्हाला. एवढा कंप, भूकंप होईल एवढा कंप. त्याच्यामध्ये चहा तळाला असतो. हा एवढा चहा. बरं, त्या कंपावरती गुड्डागुड्डीचा फोटो असतो छापलेला. आणि महाराज घ्या चहा. मी एका वेळेस एक ठिकाणी पाहिलं. म्हणलं ताई इकडे या. म्हणले काय चहा कुठे याच्यात. म्हणले डोकून पाहिलं होता चहा.
खरं म्हणलं मुंगी पडली तरी आत्महत्या होणार नाही तिची. म्हणलं ताई देह केवढा, चहा केवढा, कप केवढा. म्हणले महाराज असंच सुरकन हळूहळू प्यायचा नसतो, आवाज काढायचा सुर. म्हणलं या अक्कलच नाही आम्ही महाराज असून सुद्धा आम्हाला एवढी संकुचित भावना. बरं या पलीकडे यांचं कसं असतं, चहा देण्याच्या आधी पहिला प्रश्न असतो, महाराज तुम्ही चहा घेणार का? मी तर सरळ म्हणतो डायबिटीस मी बंदच केला. किती संकुचित झालं हो. पूर्वी पितळीत गुळ पाणी असायचं. चला पुढे. त्यांना गुळ पाणी दिलं. बसले तासभर, कंटाळले. म्हणले महाराज कंटाळा आला, काम सांगा ना. म्हणले भाविक हो शांत बसा, काम सांगणार आहे. नाश्ता आला नंतर ही म्हणले आज काय खाऊनच मारीचं काही कळ ना. 10 वाजून गेले. महाराज काम सांगतो, काम गडबड करू नका. देवघरात गेले. 6 माळा आणल्या. जशा माळा हातात पाहिल्या पळूनच चाल. थांबा म्हणले, माळा घालणार नाही तुम्हाला, मी ते पाप करणार नाही. परत बसली. मी आणलंय कशाला? थांबा म्हणले, तुम्हाला काम द्यायचंय ना? म्हणले जी. प्रत्येकाच्या हातात एक माळ दिली. संध्याकाळपर्यंत फक्त माळ जपायची आणि एवढंच म्हणायचं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. एक सांगू, दुपारी 1 वाजेपर्यंत मंत्र सुरू होता. त्यांनाही बरं वाटलं, काम नाही, 400 रुपये मिळणार आहेत नुसतं रामकृष्ण हरी म्हणत. पहिला दिवस कसा तरी आळस काढीत काढीत गेला. कष्ट करायची सवय शरीराला सवय नाही. दुसऱ्या दिवशी आले बरं का. दुसऱ्या दिवशी तोच नियम, चहा नाश्ता, परत माळा, परत जप सुरू झाला. तिसऱ्या दिवशी यांनी विचार केला, दररोज पैसे मिळायचे 4 रुपये प्रत्येकाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यांनी पैसे घेतले आणि मनातल्या मनात साजाने ठरलं, मेलं तरी तुकोबाच्या घरला परत यायचं नाही. हा रामकृष्ण आणि म्हणून मारील म्हणले आपल्याला. का बोलतोय मी तुम्हाला? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. का बोलतोय हे खरं धर्माचरण लक्षात ठेवा. मला मुद्दा हा मांडायचा होता, देवाचं अवतीर्ण होणं हे सर्वसामान्य जीवाच्या दुःखाची निवृत्ती, त्यांना सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. त्याचा कायदा आहे, प्रमाण आहे, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. पाळीशी म्हणजे भक्तांचा सांभाळ करतो तू. मग भक्ताचा सांभाळ करतो, त्यांचं रक्षण करतो, म्हणजे अभक्तांचा संहार करतोच ना. सरळ सरळ आलं ना, कारण त्याचा कायदा आहे, भक्ता राखी पायापासून दुर्जनाशी संवाद. त्याचा कायदा काय? भक्ताचं रक्षण करणं, त्याला चरणाजवळ जागा देणं आणि दुर्जनांचा संहार करणं. माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी तेच काम केलं. जगाच्या पाठीवर असा राजा झाला नाही ज्या छत्रपती शिवाजीराजांनी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला, ज्या छत्रपती शिवाजीराजांनी शास्ता खान संपवला होता, वार मी केला होता हो. मान वाकवली म्हणून वाचला आणि हाताची 3 बोटं तुटली. मानेवरचा वार हातावरती झेलला गेला. असे भले भले यमसदनी पाठवले. ऐका मंडळींनो, म्हणून शिवाजीराजांना जगातले राजे त्यावेळेस घाबरत होते. महाराष्ट्र म्हणलं की शिवाजीराजे डोळ्यासमोर यायचे आणि शिवाजीराजे म्हटलं त्यांनी ठरवायचं, उस दख्खन पे गए ना तो जिंदा नहीं लौट सकते. एवढा दरारा शिवाजीराजांचा होता. का? माझ्या राजाने अवतार त्यासाठीच धारण केला, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. हा सृष्ट परमात्म्याचा जन्मोत्सव आहे. हे कीर्तन खरं काल पाहिजे होतं, म्हणजे शिवचरित्र ठासून सांगितलं असतं. आज माझ्या पुढं संकट आहे. जन्मोत्सव किंवा काला असला की शिवचरित्र मी शक्यतो सांगत नाही, कारण की तेच सांगावं ना. पण आज थोडा आगाऊपणा केला की राजेच बाजूला आहे, ते मला म्हणल हे मावळं आहे का बावळं आहे. हा, म्हणून थोडं सांगावं लागलं. म्हणून तुकोबाराय बोलून गेले, देवा तुझं अवतीर्ण होणं मला ज्ञात आहे. धर्मरक्षा अवया अवतार घेशी. सृष्ट परमात्म्याने धर्माचं रक्षण करताना पहिलं एक काम महत्वाचं काय केलं माहितीये का? सगळी आपलीशी करून घेतली, सगळ्यांना जवळ घेतली, त्या सगळ्यांना स्वतःचं वेळ लावून दिलं. तोही त्याचा कायदा आहे बरं का. कसा? अविनाशकारी आपुलिया ऐसे लावी मना पेसे लावी मना पेसे गोविंदा. अविनाशकारी आपुलिया ऐसे लावी मना पेसे गोविंदाची.
कायदा काय? अविनाश हे त्याचं नाव आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तो देव आपल्या भक्ताला एकदा गिऱ्हाईक ताब्यात घेतो. गिऱ्हाईक ताब्यात आलं, जसं घरामध्ये लय उंदरं पळतात. उंदरं मांजर काय करते, प्रत्येक उंदीर निहाळत असते कुठून कसा पळतोय ते. तिचं लक्ष पळणाऱ्या जास्त पळणाऱ्या उंदरावर नसतं. ते जे पडलेलं असताना निश्चित ती पहिलं त्याला टार्गेट करते. का? तिला माहितीये हे पळणारं तावडीत सापडलं आहे ते ताब्यात घ्या. देवानी भक्ताला जवळ घेतलं, त्याला आपलं वेळ लावलं. पहा तुम्ही आता महिलांचा हरिपाठ आहे इथं, बरोबर ना? तुमचं म्हणणं ऐकून एखादीला वाटतं की आपण सुद्धा हरिपाठाला यावं. हळूहळू एकदा आली, हरिपाठ पाठ नसतो, बरोबर? पुस्तक घेऊन बिचारी माऊली म्हणते. पुस्तक घेता घेता अशी हरिपाठाची गोडी लागते. एकदा का वाचून पाठ झाला, हरी पाठ झाला, हरिपाठ तोच आहे. हरीला पाठ करणं या नामे हरिपाठ. ज्यांना पाठ नाही ते पाठ फिरवतात. तुम्ही हरिपाठ करता, ते हरीकडं पाठ करतात, एवढाच फरक आहे. तो सृष्ट भगवान परमात्मा त्या हरीचा पाठ केल्यानंतर काय होईल? गोपिका देवासाठी वेड्या व्हायच्या. देव दिसला नाही ना की गोपिका ढळढसा रडायच्या. मी प्रमाण दिलं होतं, अविनाश करी आपुलिया ऐसे आणि लावी मना पिसे गोविंदाचे. देव दिसला नाही की ढळढसा रडायच्या आणि आर्त हाक मारायच्या कृष्ण परमात्म्याला. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. देई भेटे देई भेटे देई भेटे देई भेटे एक वेळा रे जग जेठी. कान्हया कान्हया रे जग जेठी. एक सांगू तुम्हाला, विषयाला धरून मुद्दा चाललाय. गोपिका वेड्या व्हायच्या, त्याच्याशिवाय गोपिका जगू शकत नव्हत्या. पहा ना, ज्यावेळेस अक्रूर आला ना, त्यावेळेस गोपिकांची अवस्था काय होती? या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. गवळण म्हणती गवळणीला कोठे गे सावळा. ती गवळण म्हणल्यानंतर माणसं रडतात. एवढा अर्थ आहे त्याचा. चला, मला मुद्दा हा मांडायचा होता. देवाशिवाय गोपिका राहू शकत नव्हत्या, देवाशिवाय गोपाळ राहू शकत नव्हते. नाही नाही, श्वापद सुद्धा देवाशिवाय राहू शकत नव्हती. तृणचारा तरु विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी फुले निवांतची राहिली. वृंदावनी वेणू कवनाचा असो. मला मुद्दा हा म्हणण्याचा होता, साऱ्या गोकुळाला वेड लावलं होतं. नुसतं वेड लावलं, गोकुळाला नाही. राजाची राजकन्या आहे मीराबाई. काय अवस्था आहे हो, किती वेड लागलं होतं, किती ध्यास होता हो. बघा घुंगारू बांध कर नाची रे, बघा घुंगारू बांध कर नाची रे, बघा घुंगरू बांध मेरा नाची रे, बघा घुंगरू बांध मेरा नाची रे. नाची रे नाची रे नाची रे नाची रे नाची रे. बघा घुंगरू बांध मेरा नाची
दूसरा प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मी राहाशी रे. का बोलतोय? भक्तांना आपल्या पायाजवळ स्थान, त्यांचा सांभाळ करण्यासाठी देवा तुझा अवतार आहे. धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. तुकोबर आहे काय उदाहरण तुमच्या जवळ आहे? म्हणले आम्ही उदाहरणाशिवाय बोलतच नाही. दिलं प्रमाण दुसऱ्या चरणात. अंबऋषीसाठी अथवा अंबरीशासाठी गर्भ सोशिले दुष्ट निर्दाळीले किती एक. अंबरीश नावाचा राजा आहे, त्याची कथा वारकऱ्यांना बऱ्यापैकी ज्ञात आहे, त्यात मी फार वेळ घेणार नाही. एकादशीचं व्रत नित्यनेमानं करायचं. एकादशीचं व्रत दशमी, एकादशी आणि द्वादशी हे 3 दिवसाचं आहे. एकादशी तशी दशमीला चालू होते, व्रत ती दशमीला सुरू होतं. आणि एकादशी द्वादशी जी सोडायची असती, पारणं सोडायची असतात, ती दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत. आम्ही रात्री 12:01 हानितो कना कना, बरोबर ना? आळंदीमध्ये आमचा एक वारकरी मित्र, आपल्याच धर्मशाळेकडे चाललो होतो गणेश महाराज आमच्या तिकडून, आणि त्या चौकात भेटलं. वडापाव हानीत होतो गाडीवर. म्हणलं जय हरी. म्हणलं या महाराज. म्हणलं काय? घ्या वडापाव. अरे म्हणलं एकादशी चालू आहे. 12:05 झाले, हाना कना कना. आता माझं तोंड असं फाटकं, त्याला काय बोललो तुम्ही तुम्हाला सांगत नाही. बरं आपल्यापेक्षा ह्यालाही उदार. दशमीच्या दिवशीच रात्री म्हणतात, ऐकलं का? उद्या एकादशी, अर्धी भाकरी जास्तच खा. मेला बिला चुकून तर एक भाकरी खाणारा 1.5-2 घुमावतो. एवढा भात खातो, अजगरासारखा फुगतो, रात्रभर झोप येत नाही तरी तंती येतपर्यंत खातो. सकाळी एकादशी, मग पूजा सुरू झाली, देव चुळून चुळून बेजार करतो, घालीन लोटांगण वंदिन चरण बसला 9 वाजता खिचडीवर. दुपारी 1 नाही वाजता तर लगेच आहो या काय 1 वाजला, भूक लागली असेल तुम्हाला, तुम्ही सकाळपासून उपाशी आहे. तो जनावरासारखा चरतोय उपाशी कधी आहे? दुपारी तासभर खिचडी खातो, पापड्या हाणतो, सगळं करतो. संध्याकाळी ताटभर तो भगरीचा भात, वरईचा, बटाट्याची शेंगदाण्याची आमटी, आणि मग तळलेल्या मिरच्यान सुटला तोंडाला पाणी. ताटभर 2-2 ताट हानितो, तरी पण म्हणता अजून एक उलात ना घ्या. तुम्ही सकाळपासून उपाशी, त्याचं पोटातलं कमी झालं कधी तो उपाशी येतो. आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशी, 12 शेती, तांदळाची भाकरी, ती भजीन कुरडयान पापड्यान काय तो थाट, सगळ्यात भजनचा गमगमाट. आलं ताट पुढं, पाणी फिरवतो, जे सुरुवात करतो ती म्हणती कालपासून उपाशी, अर्धी भाकरी घ्या. क्षमा मागून बोलू प्रमाणे ना, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाची मिशी धनगेशी. तुम्ही जरा काउंटिंग करा. दररोजच्या जेवणाच्या खर्चापेक्षा उपासाच्या दिवशी 4 पटीने खर्च असतो, बरोबर ना दादा? 4 पटीने. आणि एक लक्षात ठेवा, उपवास याचा अर्थ व्रत चालू झालं की व्रत संपेपर्यंत त्या कार्यकालात देवाच्या सानिध्यात त्याचं नामचिंतन करणं. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सहवासात राहून त्याचं नामचिंतन करणं. मग संतांनी सांगितला तो उपवास, आणि आम्ही रात्रंदिवस खातो त्याला उपास म्हणतात. अंबरीश राजा उपवास एकादशी करायचा. सोडायला बोलवलं होतं दुर्वास ऋषींना. दरवेळेस एक महात्मा बोलवायचा एकादशीला. ज्याला बोलावलं त्याचं नावच दुर्वास. जवळ आल्यावर विचारूच नका, असलं विचित्र होतं ते. क्षमा मागून बोलू, मला राग म्हणू नका बरं का. पूर्वीचे ऋषी आहे ना, लयच विचित्र प्राणी होते हो. त्यांच्या डोक्यात, त्यांच्या मनाचं वेगळं झालं ना, लय केलं कार्यक्रम त्याचा. जाऊ द्या मरू द्या. हा, म्हणून मी सांगतो की संत सुद्धा, देव सुद्धा कृपण झाला. लक्षात ठेवा, देव सुद्धा कृपण झाला. कायदा काय? भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. वाकडा वागला की त्याचा कार्यक्रम. संत, मी तर बोलतो ऋषी मुनींपेक्षा देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. माऊलींवरती एवढा अन्याय झाला 4 भावंडांवरती. ज्या माऊलींनी योग सामर्थ्यानं पाठ तप्त केली, तो विसोबा खेचर जाळून खाक केला असता. पण नाही ना, मागितलं जी खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मीरती वाढो. काय उपकार संतांचे येतो. दुर्वास ऋषी मुद्दाम उशिरा आला, सूर्योदय व्हायची वेळ आहे. अंबरीश राजा विचार करतो व्रत वैकल्याचा भंग होईल, म्हणून अंबरीश राजाने विचार केला बाकीचे ऋषीमुनी बसलेले त्यांचंही व्रत खंडन होईल, माझंही होईल.
ताटं वाढली होती, वाट पाहत होते. शेवटी सूर्योदय व्हायची वेळ यायच्या आत पाणी फिरवलं, आचमन केलं, श्लोक म्हटला गेला. पहिला घास तोंडात घातला आणि दुर्वासा आणि मग क्रोधावलेला एवढा राग आला, तळ पाहिजे मस्तकाला पक्की भूक लागलेली असेल त्याला. फडाफडा बोललं, नको नको ते बोललं. अंबरीश राजाला नको नको तो त्रास दिला. एक सांगू तुम्हाला, देवाला सहन झालं नाही. सुदर्शन सोडला, अंबरीशच्या मागे लागला. अंबरीश पळत सुटला, मृत्यू लोक पळाला, वैकुंठ लोक पळाला, पाताळात गेला. शेवटी विष्णू भगवान परमात्म्याकडे गेला. यातून मुक्त कर मला, एक वेळा करी या दुःखा वेगळे. देवाने सांगितलं एक काम कर, ज्याचा अपमान केलास ना तिथं जा आणि त्याच्या पायावरती नाक रगड म्हणले, लक्षात ठेव. तोपर्यंत सुदर्शन थांबत नाही, तो माझा कायदा आहे. मला मुद्दा मांडायचा होता. म्हणून अंबरीशासाठी गर्भसोशी येले, दुष्टने दाळीले कितीक. हे देवा सृष्णा माय बापा, तुला खऱ्या अर्थानं धन्यता दिली जाईल, तुला कृपेचा सागर म्हटलं जाईल, तेव्हा अभंगाचं तिसरं चरण. धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, हे धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, हे धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, हे आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी, अंबरुसी साठी गर्भ सोसेले, अंबरुसी साठी गर्भ सोसेले, हे अंबरुसी साठी गर्भ सोसेले, अंबरुसी साठी गर्भ सोसेले, अंबरुषी साठी गर्भ सोशिले, अंबरुषी साठी गर्भ सोशिले, हे अंबरुसी साठी गर्भ सोसेले, अंबरुषी साठी जन्म सोशिले, हे गरीब सोसियले, जन्म सोशिले, त्या जगण्यंत्या भगवान परमात्म्याला तुकोबाराय बोलता, देवा खरं सांगू तुला, तुला सारं विश्व धन्यता देईल, तुझं कौतुक करील, तुझं गुणगान गाईल. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, पण कधी आपुला तू बोल साच करी. तुझं जे प्रिय आहे, तू जे दिलेलं वचन आहे, ते जर खऱ्या अर्थानं तू पूर्ण केलं, तुला सारं विश्व धन्यता देईल. म्हणून अंबरीशासाठी गर्भ सोशिले, दुष्ट निर्दाळिले किती एक. प्रभुरामाचा अवतार दुपारी 12 वाजता, सृष्ट परमात्म्याचा अवतार रात्री 12 वाजता. प्रभुरामचंद्र भगवान परमात्मा चैत्र महिन्यामध्ये, उत्तम हा चैत्र मास, रखरखीत ऊन आहे, पण दोन्हीचं साम्य पहा. पूर्णतः उन्हाळा असून माणसाला प्यायला कधी कधी पाणी नसतं. अशा कार्यकालामध्ये देवाचा अवतार, देवाच्या अवताराचं स्वागत निसर्गानं हिरवाईनं करावं चैत्र महिन्यामध्ये. वरती डोंगरात जिथं जनावरांना प्यायला पाणी नसतं, तिथं झाडं चैत्र महिन्यात टवटवीत फुललेले असतात, हिरवाई पसरलेली असते. त्याचं कारण सांगू, देव येणार असतो ना, देवाचं स्वागत आमचा निसर्ग हिरवाईनं करत असतो चैत्र महिन्यात. उन्हाळ्यात हिरवी गार पालवी फुटलेली असते, वसंत ऋतू म्हणतात त्याला. आणि पावसाळ्यामध्ये सृष्ट परमात्म्याचा जन्म ज्यावेळेस होतो या श्रावण महिन्यात, काय श्रावणाचं वर्णन केलेलं एका कवीनं. श्रावण मासी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात फिरुनी शिरशिर सर्वे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिना आहे, आता राहिलं नाही, विषय सोडून द्या. आता कधी पाऊस पडतो, उन्हाळ्यातही पडतो, पावसाळ्यातही पडतो आणि हिवाळ्यातही पडतो. आणि मग माणसं म्हणतात, महाराज निसर्गामध्ये फार बदल झाला. अरे नमुन्या, तू बदलला म्हणून निसर्ग बदलला रे. सांगा मला तुम्ही, पूर्वी माणसं गावात राहायची की नाही? ती माणसं जंगलात राहायला गेली. फार्म हाऊस कुठे आहेत? डोंगरात, जंगलात. जशी माणसं जंगलात गेली तशी जनावर शहरात आली. आणि मग टीव्हीला बातमी येते, नऱ्यामध्ये बिबट्या आला. येणारच, तो इथंच येणार. आम्ही निसर्गाच्या विरुद्ध वागतोय. सांगा मला तुम्ही, पूर्वीची माणसं रात्री 7 वाजता जेवायची, संध्याकाळी बरोबर. जुनी माणसं 8-8:30ला झोपली, ती पहाटे 3:30ला कोंबडा आरवायच्या आत उठायची, बरोबर. आताची पहाटे 3ला झोपत्यात आणि दुपारी 12 आणि 1 वाजता उठत्यात. मला सांगा, आम्ही निसर्गाच्या विरुद्ध वागतो की नाही? मग निसर्ग आमच्यावर कोपल का राहील? सांगा बरं.
बरं ते माणसाचं जाऊ द्या, पूर्वी पहाटे कोंबडं 3:30ला बोंबालच पाहिजे, कुकोच कू 3:30 वाजता. आता कोंबडं कधी आरावतंय ते पण बिघडलं. आम्ही निसर्गाच्या विरुद्ध वागलो. ऐका, पूर्वीची माणसं केंबळाच्या घरात, केंबळ माहिती आहे तुम्हाला, गवताचं घर, बरोबर ना, जुन्या काळात गवताच्या घरात शेणाने सारवलेल्या भिंती, शेणावळीने सारवलेली भुई, त्याच्यावरती माणसं राहायची. ते सुद्धा गायीच्या, बरं का, जर्शी नाही. मुळात जर्शी ही गायच नाही, ते डुकराची आवृत्ती आहे. ते वराडतंय डुकरासारखंच. त्याचं दूध पिल्यानंतर माणूस लवकर मरतो असं विज्ञान सांगतंय, मी नाही. मग मला सांगा, त्या शेणाने सारवलेल्या जमिनीवरती आमचा वावर असायचा. सांधे दुखी नाही, गुडघे दुखी नाही, चमक नाही, संधिवात नाही, अमुक नाही, तमुक नाही. आता त्या फरशीने वाटुळं केलं, उठताना आय 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 मरतं का काय कळना. मला मुद्दा हा मांडायचा आहे, निसर्गाच्या विरुद्ध आम्ही वागू लागलो. सांगा माता भगिनींनो, पूर्वीच्या माता भगिनी स्वयंपाक चुलीवर करायच्या, बरोबर ना. आता कशावर आला, गॅसवर आला की नाही, बरोबर. जरा गॅसवर करा स्वयंपाक, जाऊ द्या, करणारही गॅसवर आणि खाणारही गॅसवरती. चला बरं, पूर्वीच्या काळी माता भगिनी मांडी घालून स्वयंपाक करायच्या, आता उभ्याने केला जातो ना. बरं, हा उभ्यानेच लाटीतात ना. बरं, पूर्वीच्या माता भगिनी पाहुणा आला तो प्रेमाने आदरानं त्याला जीव घालायच्या, बरोबर. आता जर घर मालकाने सांगितलं 2 पाहुणे आले, स्वयंपाक वाढवा, ती म्हणते त्यांना बोंबलायला आताच वेळ होती वय यायला. रागे रागे केला जातो ना, तो स्वयंपाक नाही, तो विष त्याचं तयार होतं, विचारांचं विष त्याच्यामध्ये उतरलं जातं. बरं, तुम्ही उभ्याने स्वयंपाक करा, गॅसवरती हरकत नाही मावशी, पण चपला घालून स्वयंपाक करता हो तुम्ही, चपला घालून. काही दिवसांनी आमच्या पुरी चपलीनी चपात्या भाजायला बसल्या. हा होणार, बघा तुम्ही. बरं, हे तुमचं जाऊ दे, ह्यांचं तरी ठीक आहे. पूर्वी पंक्ती घालून बसायची ना लोक. मला आठवतंय बा, आमच्या गावाला आम्ही पत्रावळ्या असायच्या आपल्या पळसाच्या पानाच्या, ओल्या पत्रावळ्या, बरोबर ना. वरण पळून जाऊ नये म्हणून मी तर खड्डा करायचो डिखळामध्ये, त्या मातीमध्ये, त्याच्यात पत्रावळी ठेवायची. एवढा भात टाकला, वरण टाकलं की वरण काय पळलं आपल्या तावडीतून. हा, काय जेवण, काय रुबाब असायचा हो. आता पूर्वी 4-4 वेळा एवढा भात लोक खायची पूर्वी, बरोबर. आता एवढाच वाडा, का हो, मला शुगर आहे, गेला. चला, विनोदाचा भाग सोडा. बरं, लग्नामध्ये पंक्ती असायच्या पूर्वी, आता ते काय झालं, बुफे बोफे बोफे. राग मानू नका, किती पण घे, भिकाऱ्यासारखी ताटं घेतात आणि उभी राहते तो अशी अशी. आणि ते समोरच्या वेटर, काय वेटरच असतो ना तो, वाढ माय अजून वाढ. बरं, ते तसं घ्यायचं आणि उभ्यानेच बूट पायात असताना खायचं महाराज, बरोबर ना. ही लोक अजून आधुनिक कलियुगामध्ये ही बूट घालून खातात. पुढच्या काळामध्ये बुटामध्ये भात घेऊन खायला बसले ती. देव अवतीर्ण होणार म्हणून निसर्गानं हिरवाई प्रदान केली. श्रावण महिन्यामध्ये काय सुंदर हिरवाई आहे, जंगल, झाडं, पशु पक्षी, किती किलबिलाट आहे. ग्रामीण भागामध्ये, शहरात किलबिलाट फक्त गाड्यांच्या सायलेन्सरचा आहे, बाकी काय नाही, आणि हॉर्नचा आहे. विषय पुढं घेतो मी. मला मुद्दा मांडायचा होता, त्या देवाचा अवतार होणार यासाठी निसर्ग स्वागत करतं, आणि आमचा अवतार होणार म्हणल्यानंतर निसर्ग स्वागत करीत नाही. एवढं उलट या समाजामध्ये, या कलियुगात चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाला सांगतात, देवा तुझं अवतीर्ण झाल्यानंतर तुझं कार्य, तुझं असणारं तत्व, तुझं असणारं जे नियोजन आहे ते जर तू खरं पूर्ण केलं तर धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं शेवटच्या चरणात, देवा म्हणे तू
विचाळिले किती एक तुकोबराय बोलतात. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, व्हावे नारायणे अथवा होय नारायणे दया सिंधू. मी अथवा शब्द वापरतोय कारण की गाथ्यामध्ये वेगवेगळा असणारा भाग आहे. अशा पद्धतीने देव अवतीर्ण होण्यासाठी काही अघटित घटना घडाव्या लागतात. मगाशी बोलून गेलो, पाप वाढावं लागतं, अनाचार वाढावा लागतो. असाच मृत्यू लोकावरती अनाचार वाढत चाललेला होता. इथं पृथ्वी मातेनं एक ठरवलं. पृथ्वी माता ब्रह्मदेवाजवळ गेली, रडू लागली, माझ्यावरती अत्याचार चालले देवा. पृथ्वी माता सांगते काय काय केलं. अरे म्हणले या लोकांनी बुडविला धर्म, धर्म बुडवला, अधर्म झाला फार, अत्याचार अधर्माला आता काहूर आलाय आणि सोसवेना भार मजाता. खरं सांगू किती कृपाळू आहे पृथ्वी माता हो. या मातीतूनच जन्माला आलो आणि या मातीशीच आम्ही गद्दारी केली आहे. का अनाचारी जीवन जगतो, नको नको ते वर्तन करतो. शास्त्र सांगताय घरातून उठल्यानंतर स्नान संध्या आटोपल्यानंतर देवपूजा आटोपल्यानंतर एकदा जमिनीवरती पाय ठेवला ना, पाय ठेवल्यानंतर पहिलं दर्शन पृथ्वी मातेचं घ्यायचं ना, मग पाऊल टाकावे. किती दर्शन घेतो पृथ्वी मातेचं? ही आमची नाही, साऱ्या विश्वाची आई आहे, ब्रह्मांडाची आहे पृथ्वी माता आहे. ती पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेली, सांगितलं, रडत रडत सांगते सोसवेना भार मजाता. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्याकडे गाऱ्हाणं जरी गायलं तरी याचा मालक तो आहे. सगळे मिळून विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले आणि सर्वांनी विष्णू भगवान परमात्म्याला आर्त प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा अविनाश. देवाने डोळे उघडले, सर्व पाहिल्यानंतर कशासाठी आलात सर्व व्यथा सांगितली. जनरल बॉडीची मीटिंग झाली. जनरल बॉडीची मीटिंग झाली, त्यामध्ये विषय ठरला. पृथ्वी मातेला वचन दिलं काळजी करू नको, शेवटी किती केलं तरी तू माझी पत्नीच आहेस. हा, पृथ्वी माता ही विष्णू पत्नी आहे, लक्षात ठेवा. मी तुझ्यावरचा भार हलका, पापांचा भार हलका करण्यासाठी आता द्वापार युगात निश्चित अवतार धारण करणार. समाधान वाटलं, परत आली. परत देवतांची सर्वांची मीटिंग झाली महत्वाची. खाती वाटपाचा विषय ठरला. पंतप्रधान कुणी व्हायचं, राष्ट्रपती कुणी व्हायचं, कॅबिनेट मंत्री कुणी व्हायचं, राज्यमंत्री कुणी व्हायचं, सगळ्यांना खाती वाटप करून दिली. शेष भगवान परमात्मा बोलला, हे बघ काही तू मला कुठलीही किंमत पद दिली तरी पण यावेळेस मी अवतार धारण करणार नाही. का? अरे लय लबाडी केलीस म्हणले तू. राम अवतारामध्ये तुला फळं आणून द्यावी, तुला सगळं काही द्यावं आणि मला मात्र उपाशी मारलं रे म्हणले देवा तू. म्हणले रागवू नको, म्हणले तुझ्याशी मी राहू शकत नाही ना. म्हणले तू अवतार धारण कर. नाही करणार मग काम कर ना, यावेळेस मी काम करीन, तू फक्त माझा मोठा भाऊ हो. मी तुझी आज्ञा सर्वत्र पाळील. तू बलराम हो, मी कृष्ण होतो. बाकीच्यांची खाती ठरली आणि म्हणले मग आपल्याला माणसं पाहिजेत ना तिथं बाकीची. मग सर्व गोपाळ निर्माण केले. कोण होते गोपाळ? वेदांच्या श्रुती त्या सर्व गोपाळ झाल्या. प्रत्येकाला ते सर्व झालं, तयारी झाली. पण ती तयारी होत असताना इकडं वसुदेव आणि देवकीचा विवाह संपन्न झाला. अरे कंसाच्या बहिणीचं लग्न होतं, ते आपलं होतं वय 1200 मध्ये. अख्ख्या नगरामध्ये सर्व नगर सजवलेलं होतं. लाखो लोक त्या विवाहाला होती आणि देवकी मातेचा वसुदेवाचा लग्न सोहळा संपन्न झाला. नगारे वाजू लागले, नौबती झडू लागल्या आणि वसुदेव देवकीची नगरामधून मिरवणूक चालू होती. आणि मिरवणूक चालू असताना आकाशवाणी झाली. कंस रथाचं सारथ्य करतोय. देवकी आणि वसुदेव मागे बसलेले आहेत. पुढं सैन्य, मागं सैन्य. लाखो लोक त्या मिरवणुकीमध्ये, त्या वरातीमध्ये सामील आहेत. आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली, कंसा ज्यांना तू फिरवतोयस, मिरवणूक काढली ना, त्या तुझ्या बहिणीच्या पोटी जो 8वा जन्माला येईल तो तुझा सर्वनाश करणार आहे. रथातून उडी टाकली, बहीण बघितली नाही, केसाला धरलं, खाली ओढली, खडग घेतला आणि मारणार तेवढ्यात वसुदेवाने उडी टाकली खाली आणि हात धरला. आणि वसुदेवाने सांगितलं का मारतो, बहीण कळत नाही बे तुला? म्हणलेच्या पोटी जन्माला येणारा 8वा मला मारणार आहे. मग बहिणीला मारण्यापेक्षा 8वाच मारणं म्हणले. आम्हाला मान नाही पण मारू नको. मग बंदी खाण्यात टाकला. हे विषय सर्वांना माहिती, मला मुद्द्यावर यायचंय. सख्या बहिणीला आणि दाजीला बंदी खाण्यात टाकलं. कालन परत्वे दिवस वाढत गेले. पहिला पुत्र झाला वसुदेवाला, देवकी मातेला पुत्र झाला. कंसाला कळलं, धावत आलं.
तिच्या मांडीवर असणार ते लेकरू ते अर्भक उचललं, पायाला धरलं, गरगरा फिरवला आणि आपटलं. किती वेदना झाल्या असतील. आपड कसलंय असू द्या, काळ कुळकुळीत, एवढा पोटाचा नगारा, एवढा नाकाचा तुंबा, सर्दी झालेली असावी, नुसता तुपाच्या धारा नाकातून, तेवढा त्याच्यावर माशांचा घोस, आणि ते असं पांगळा असावं तरी बिचारी म्हणती, महाराज कसा चाललाय माझा सुभाषचंद्र बोस. आपल्याला बरोबर ना, लेकराला ठेस लागली की आई ढळढळा रडत असते, पायाला जर रक्त आलं बोटाला तर आई रडत असते. जन्मरात्र लेकरू ज्यावेळेस दगडावर आपटून मारलं, चिळकांड्या उडाला रक्ताच्या भिंतीवरती, धाय मोकलून मावळी रडत होती हो. त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन, त्या देवाचं नामचिंतन करत होती. त्या देवाला आठवत होती हो, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायण, हरि ओम नारायण, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी, हरि हरि, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी, हरि हरि. हे हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि बोल. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हे नारायण, हे नारायण. अशी 1 2 3 4 5 6 साही मारित दुराचार, साही मारित दुराचारी, दगडावून आपटून 6 लेकरं मारली. किती वेदना माऊलीला झाल्या असतील. एक सांगू का, ज्यांच्या पोटी अशी रत्न जन्माला येतात ना, त्या माता पित्यांना दुःखच भोगावं लागले. लक्षात ठेवा, राम जन्माला आला पण दशरथ राजाला राम राम म्हणून मरावं लागलं. सृष्ट परमात्मा अवतीर्ण झाला पण देवकी मातेला वसुदेवाला 6 लेकरांसाठी ढळढसा रडावं लागलं. माऊली ज्ञानेश्वर महाराज अवतीर्ण झाले. जन्माला आल्यानंतर माता पित्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. महात्मे ज्या परिवारा ज्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येतात त्यांना दुःखच भोगावी लागतात. आणि 7वा गर्भ तो मायेनं नेला, रोहिणीच्या उदरात नेऊन टाकला. आणि मग मात्र देवकी मातेची अवस्था आहे, 8वा गर्भधारणा झाली. आणि जसा देव उदरामध्ये अवतीर्ण झाला उदरात, तेव्हापासून देवकी मातेच्या चेहऱ्यावरती फार सुंदर तेज होतं. देवकी मातेच्या मुखामध्ये एकच नामचिंतन होतं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 6वा महिना 7वा महिना उलटला, डोहाळे लागू लागले. काय डोहाळे? भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन व्हावं, तेच नामचिंतन चाललं. 8वा महिना संपला, 9वा महिना सरला. पहिला दिवस, 9 महिने, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, तो क्षण जवळ आला. एक सांगू, लेकरू जन्माला येणार म्हणल्यावर आईला किती आनंद असतो, पण इथं दुःख होतं. कारण त्या आईला ज्ञात होतं की 8वं लेकरू जन्माला आलं तर हा माझा भाऊ, तो कंस, त्याला आपटून असाच मारणार आहे. गंमत सांगू तुम्हाला, पण त्या 9 दिवसाच्या कार्यकालामध्ये देवकी माता देहातीत झालेली होती. काय अवस्था झाली होती हो? मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. आता देवत्व बहाल झालेलं होतं, ती स्वतःला विसरून गेलेली होती. आणि वसुदेव मात्र चिंतातुर होता, काय घडेल पुढं. तो क्षण जवळ आला. त्या क्षणाची तारीख, तिथी, वेळ जन्माच्या अभंगाच्या ठिकाणी संपूर्ण सांगितलेली आहे. कुठली तिथी होती हो? उत्तम
दशरथे मारिला तोची होता मास दशरथे मारिला तोची होता दशरथे मारिला तोची होता मास दशरथे मारिला तोची होता वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वासे कृष्ण पक्ष वासे कृष्ण पक्ष वसुनाम तेथे बुधवार असे वसुनाम तिथी बुधवार शुक सांगत से परीक्षित शोक सांगत से परीक्षिता शोक सांगत से परीक्षिता रोहिणी नक्षत्र दोन प्रहरात रोहिणी नक्षत्र दोन प्रहरात माया घाली आश्र रक्ष पाळा माया घाली आश्र रक्ष पाळ माया घाली आश्र रक्ष पाळ नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ नवग्रह अनुकूल सर्वांचे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ धन्य धन्य तयाचा तो वंश तयाची आनंद याचे वंश तयाचे माझे पुढी गोविंद अवतरला माझे पुढी गोविंद अवतरला वसुनाम तिथे बुधवारू असे वसुनाम तिथी बुधवार शुक सांगत से परीक्षित शुभ सांगत से परीक्षित तसे परीक्षित कुठला महिना आहे? दशरथे मारिला तोची होता मास. महाराज याचा अर्थ मला बरेच वर्ष कळत नव्हता. मी सारखं विचार दशरथे मारिला म्हणजे काय, दशरथ मारला का दशरथाने कुणाला मारला. मग बऱ्याच वर्षांनी कळलं श्रावण महिन्यामध्ये देव जन्माला आला, दशरथाने कुणाला मारला तर श्रावणाला मारला. ज्या दशरथ राजानं श्रावणाला बाण मारला, श्रावण मूर्छित पडला, गत प्राण झाला, त्याचा देह देवाच्या चरणारविंदी त्याचा आत्मा समर्पित झाला, तो हा महिना आहे. त्याच्यावरून नाव पडलं या महिन्याला श्रावण. दशरथही मारिला तोची होता वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष चालू आहे, वर्षा ऋतू चाले. आणि पहा ना, वसुनाम तिथी बुधवार असे, बुधवारी देवाचा जन्म झाला म्हणून विठ्ठलाचा वार बुधवारच आहे. शुक सांगत से परीक्षिती या तिथीवर देव अवतीर्ण होणार आहे. त्याची चाहूल लागलेली आहे. काय चाहूल लागलेली आहे? देवकी मातेला यातना होऊ लागल्या, पोटात दुखू लागलेलं आहे, देव अवतीर्ण होणार आहे याचा आनंद आहे. वसुदेवाला दुःख कशाचं आहे? 8वा संपवणार आहे कृष्ण. पण देवानी येताना पहिलं काम केलं, योग मायेनं सगळे रक्षपाळ झोपवले. कंस कधीच रात्रीचा झोपत नव्हता. 8वा त्या कंसालाही पक्क झोपावलं. सगळी घोरत होती, गणेश महाराज सगळी घोरत होती तुमच्यासारखी. आणि मग मात्र देवकी मातेच्या पोटी सर्व झोपलेले असताना प्रचंड मुसळधार पाऊस आहे, निसर्ग नटलेला आहे, पशु पक्षी सुद्धा आनंदित आहेत, साऱ्या विश्वाला आनंद आहे. देव अवतीर्ण होणार म्हणून स्वर्गामध्ये सर्व सुरवरांची देवांची दाटी आहे. पुष्पगुच्छ हातात घेऊन, पुष्पमाला हातात घेऊन, फुलं हातात घेऊन वाट पाहतायत. देवाचं अवतीर्णकरण होणार आहे देवकी मातेच्या पोटी, आणि ते सुद्धा कंसाच्या कारागृहात. हे सर्व चाललेलं असताना आणि अशा पद्धतीनं तो जगन्यंता भगवान परमात्मा देवकी मातेच्या पोटी कसा अवतीर्ण झाला, शेवटचं चरण. आयोनी संभवनो हे काही श्रामिये, आयोनी संभवनो हे काही श्रामिये, आयोनी संभवनो हे काही श्रामिये, आयोनी संभवनो हे काही श्रामिये. नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. आमयाचा स्वामी प्रगटला, आमयाचा स्वामी प्रगटला. कबरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. तुकाराम महाराज
की जय. हो खरं पाहता ती फुलं त्यांनी गोळा केली बाबांनी तशी गोळा करायला ते पाय पडतात त्याच्यावर. आयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला मी मथुरेतलं सांगतोय. ऐका ना मंडळीनो, जसं वसुदेवाला कळलं देवकी माता देहातीत होती, देवाचा अवतीर्ण होण्याची पद्धती ऐका. 10 वर्षाचा असणारा तरणा बाण मुलगा समोर उभा आहे, सुहास्यवदन चेहरा आहे, डोक्यावर मोराचं पीस आहे, कमरेला शेला गुंडाळलेला आहे. या कृष्णा या आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण आगतम सुस्वागतम आगतम कृष्णा मिनिटं मोजून देव अवतीर्ण झाला. यशोदा देवकी मातेला तर भानच नव्हतं. हलवलं, डोळे उघडले, समोर पाहिलं ते रूप पाहिलं ना. कसा पाहिला? राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. अशा पद्धतीनं देवाला सांगितलं, देवा मला लेकरू म्हणून हवंय रे, मोठा मुलगा नको ना. होय भक्ती केला तैसा मी धरावी इच्छा. मांडीवरती जसा लहान झाला मांडीवर ठेवलं, रडायला लागलं. यशोदा मैयाच्या आपलं देवकी मातेच्या लक्षात आलं. सांगितलं ना वसुदेवा, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसाची कळे ना. लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसाची कळे माझ्या बाळाची मारीन. या प्रमाणाचं गमक आहे. काय म्हणले आधी? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा शब्द काय वापरला? जगजेठी. म्हणजे त्या क्षणाला देवकी माता त्याला पुत्र म्हणत नव्हती, जगजेठी म्हणत, जगाचा मालक म्हणत होती. आणि दुसऱ्या चरणात काय म्हणली? देवाच्या लक्षात आलं ही मला मुलगाच मानत नाही, ही मला देवच मानती. देवानी 5G सुरू केलेलं. आणि दुसऱ्या चरणात देवकी माता बोलती जनी कंसाशी कळेल, आणि माझ्या बाळाशी. पहिल्या चरणात जगजेठी म्हणती, दुसऱ्या चरणात दुसऱ्या सेकंदला ती माझा बाळ म्हणतीये. ही देवाची लीला आहे, लक्षात ठेव. आणि मग वसुदेवाने विचार केला, आता वेळ दवडणं नाही. बेड्या आहेत, काय करायचा प्रयत्न? तिथं देवाची दिव्य दृष्टी त्या बेड्यांवर पडली. बेड्या तुटल्या. वसुदेव धावत गेला, टोपली आणली, जगाच्या बापाला टोपलीत भरलं. मुसळधार पाऊस पडतोय. शेष भगवान विचार करतो, एवढ्या पावसात गोकुळाला न्यायचंय, याला जर सर्दी झाली, खोकला झाला, निमोनिया झाला तर पुढे बहुत करणे आहे. शेषाने असा पाठी कशी झाली तर फणा धरलेला. वसुदेवानी पाठीमध्ये घेतलेलं लेकरू उचलणार. देवकी माता धावत आली, गालाचं चुंबन घेतलं. धाय मोकलून रडतीन आपल्या लेकरासाठी. देवकी आता दुःख करू नको, लेकरू जगलं पाहिजे असं बाजूला वसुदेवाने ढकललं. पाठी डोक्यावर घेतली. वसुदेवाने विचार केला, पाठी तर घेतली, पण या कैदखान्याच्या बाहेर जायचं कसं? तिथेही देवाची दिव्य दृष्टी पडली. द्वारपाल तर झोपलेले होते. देवाची दिव्य दृष्टी पडावी, कुलप तुटावीत. कुलप तुटली, दरवाजे उघडले गेले, आणि तिथं मात्र वसुदेव बाहेर पडला. मुसळधार पाऊस. शेषाने असा फणा धरलाय ना. शेष भगवान परमात्मा देवाला म्हणतात, जय हरी प्रभो. म्हणले आलास का? म्हणले तू तिथं, मी आई ठरली, युती आहे ना आपली. म्हणले निघाले. एक एक पाऊल टाकत धावत धावत निघाले आणि यमुनेच्या तीरावरती आले. हो, आपल्याला देव गोकुळात नेऊन सोडायचा आहे. उद्याच्या कालेच्या कीर्तनामध्ये चरित्र ते विचारावे केले दिवे गोकुळ.
पण तिथं सुद्धा कायदा आहे, येदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखत आहे. रांगण्यापासून ते गाई राखण्यापर्यंत सांगायचं, पण काही कीर्तनकार मथुरेपासून सुरू करतात. विठाल 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 आणि अशा पद्धतीनं नंद राजा तिथे झाले ना, नंदाच्या घराला मज नेई, गोकुळाला माया उपजली, तिथे ठेवी मज आणि येथे या न्यायानं निघाले यमुनेच्या तीरात. महापूर आलेला आहे, पलीकडे जायचं कसं, पण देहदावात वा राहो पांडुरंगी दृढ भाव. पाण्यात गेले, कमरेभर पाणी, छातीभर पाणी, मानेभर पाणी, नाकात तोंडात पाणी गेलं, डोक्यापर्यंत पाणी आलं, गुदमरले, श्वासोश्वास बंद झाला. आणि मग मात्र ती यमुना माता सृष्ट परमात्म्याच्या अंगुष्टाचा स्पर्श व्हावा आणि मी सुचिरभूत व्हावं अशी तिची धारणा. देवाने विचार केला, लवकर अंगठा खाली नेला पाहिजे, नाही तर बाप मरल. पाठीतून अंगठा बाहेर काढ, पाय बाहेर काढला, अंगठा लावला, म्हणले हो बाजूला, लगेच दुभंगली. आणि मग वसुदेव पहिलं तीराला गेले. ब्रह्ममुहूर्त होता, ब्रह्ममुहूर्तावरती यशोदामाईच्या कुशीमध्ये देवाला ठेवलं, पाठीत मायेला घातलं, माया इकडं आणली मथुरेला, मथुरेत मायाच असती, गोकुळामध्ये आनंद असतो. आणि जसं ब्रह्ममुहूर्तावरती एका गवळणीला ही कानकून लागली आणि मग मात्र ती पळतच सुटली हो. आणि काय झाली अवस्था, अख्ख्या गोकुळात बातमी पसरली हो. गवळण गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावली एक पुणे एक वाटी सुलटा बने, एक धावली एक पुढे सुंट. गवळण पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला. अशा पद्धतीनं गोकुळामध्ये आनंदाला उधाण आलं. काय झालं होतं असं, आनंदुरे आजी आनंदुरे, सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे. आहे मथुरेतली घटना आहे. मायेला जशी ठेवली, रडायला लागली देवकी मातेच्या मांडीवरती, कंसाला बातमी कळली, सगळे द्वारपाळ जागे झाले, कंस जागा झाला, माया आली होती ना, पळत सुटला. आठवा गेलं धावत, पायाला धरलं, गरगर फिरवली, माया कुणाच्या बापाला सापडली नाही, कंसाला सापडणार आहे. अशी झटकली, वीज कडाडल्यासारखी कडाडली. तुझं लागी वधी उपजला मजाधी. अरे म्हणले मूर्ख कंसा, तुझा सर्वनाश करणारा माझ्या आधी जन्माला आलाय. म्हणले इकडं दुःखाला पारावार नाही. जिथं दुःख आहे तिथं मथुरा समजा, आणि जिथं मथुरा आहे तिथं दुःखच आहे. मथुरा म्हणजे अविचार, मथुरा म्हणजे आसुरी वृत्ती, तिथं दुःखच असतं. आणि गोकुळ म्हणजे सदाचार, सद्विचार आणि सच्चिदानंद भगवान परमात्म्याचा असणारा सहवास, म्हणून त्याला गोकुळ म्हटलं जातं. आणि ही बातमी जशी कळली, माता भगिनींनो, रांगोळ्या काढल्या गेल्या गोकुळात. आता मला सांगा, मुलगा कुठं झाला होता? नंदराजाच्या वाड्यात यशोदेला, बरोबर. आनंद कुणाला झाला? गोकुळाला झाला. आनंदाच्या भरात रांगोळ्या काढल्या, सडा सामर्जन केलं, गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, परमात्मा पहिलं अवतरणीकरण झालं ते मथुरेमध्ये देवकी मातेच्या समोर, आणि खरा सगुण स्वरूपात परत अवतीर्ण झाला तो गोकुळामध्ये. म्हणून गोकुळच्या सुखा
अंत पार नाही का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मला सांगा ना, हा प्रसंग ऐकताना आपल्याला किती आनंद वाटतो मनात. मग ज्या वेळेस तो देव अवतीर्ण झाला असेल गोकुळामध्ये, त्या गोकुळवासियांना किती आनंद झाला असेल. याचं कारण तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण साकार झाला आजच्या तिथीवर. आणि आजच्या तिथीला माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा अवतार घेतला कलियुगामध्ये श्री क्षेत्र अलंकापुरात. असा दुग्ध शर्करा योग आज आहे. माऊलींचा जन्म आज आणि देवाचा जन्मोत्सव आज. हॅपी बर्थडे नाही, जन्मोत्सव म्हणतात, जयंती म्हणतात त्याला. आणि अशा पद्धतीनं तुकोबर आहे त्या देवाला म्हणतात. आता मात्र तुम्ही अवतार झाला ना, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी पावी नारायणी दया सिंधू. सर्व विश्वाला तू दयाघन आहेस, करुणाघन आहेस. सर्वांच्यावरती आता प्रेम कर, सर्वांना सुखी कर. का अंबरीशासाठी गर्भ सोसीले दुष्ट निर्दाळिले किती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अशा पद्धतीनं देवाचा अवतार झाला. सर्व विश्वाला आनंद झाला. सर्व विश्व देवावरती स्तुती सुमन उधळू लागलं. असा कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. अभंगाचा धावता भावार्थ, शिवचरित्राला थोडासा स्पर्श सुरुवातीला, त्यानंतर चरित्राचा सुद्धा धावतच ती फजितीच होती सगळी. अशा पद्धतीनं मी ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देईल. आणि अवतीर्ण झालेल्या भगवान श्रेष्ठ परमात्म्याला एकच सांगेल, योगेश्वर कृष्णाला एकच सांगेल, बालकृष्णाला एकच सांगेल, तुझीही अनन्य भावानं सेवा करणारी ही सर्व लेकरं आहेत ना, त्या लेकरांवरती तुझी कृपादृष्टी असावी. आणि सर्व तुझ्या या लेकराकडून तुझी अशीच उत्तरोत्तर दरवर्षी सेवा घडा. दरवर्षी व्हावी का हो? दरवर्षी नाही, दररोज सेवा घडावी. तुम्ही दरवर्षी म्हणले मला बरं, वर्षात एकदा जायचं. आपला कार्यक्रमच तसा आहे. सप्ताह आहे ना, दर 7 दिवस 7 ते 9 होतं ना दादा, दररोज 7 ते 9 ना, 7 ते 9 जेवण होतं ना, म्हणून तर लोक येत होती. आता उद्या काला झाल्यावर इथं कोण नाही, तुम्ही नाही, बाकीच म्हणतोय मी, त्यांनाच होतं का? हा, तुम्ही पुढच्या वर्षीपासून सगळ्यांना जेवण ठेवा. अशी 4 मंदिरं पुरणार नाहीत, लोक टाचून उभे राहतील. माझ्या वारज्यातला अनुभव सांगतो. आमचा सप्ताह सुद्धा फार मोठा होतो तिकडं. सुरुवातीला 300-400 लोक असतात 7 ते 9ला. 8 वाजता ती 700 वर जातात. 8:30 वाजता सर्व बाटल्या घेऊन येतात, पाण्याच्या बाटल्या सहित येतात. तो वर्ग सगळा बाजूला उभा असतो. एकदा भैरवी झाली, जय विठ्ठल झालं की तो वर्गच पहिला बसतो. 2 तास बसलेली ती मागं असतात. त्यामुळे संख्या 2,500 ते 3,000 लोक दररोज जेवतात आमच्या इथे. मी जेवताच सांगतोय, सप्त्याला किती येते सांगत नाही. मला मुद्दा हा मांडायचा होता. म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या चाललेली ही अविरत परंपरा आहे. माझे वडिलाची मिराशिका देवा आणि गोकुळाष्टमी जन्माष्टमी या ठिकाणी संपन्न होते. माझं परम भाग्य आहे, यावर्षी मला सेवेचा लाभ मिळाला. सन्माननीय माझे व्याही श्री शरदरावजी कुटे यांनी दिलेलं आग्रहाचं निमंत्रण, त्यांना सर्व तुम्ही मंडळींनी दिलेलं आग्रहाचं निमंत्रण त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं. आणि त्या आजारी त्यामुळे आज येऊ शकले नाहीत. आणि पहिल्यांदा आलो, दुसऱ्यांदा आलो, व्याख्यान इथं झालं आणि कीर्तनाला पहिल्यांदा आलो. फार आनंद वाटला. आपण सर्व प्रेमाची मंडळी आहात. असंच प्रेम वृद्धिंगत व्हावं. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. परमेश्वरानं तुमच्यावरती अशीच कृपादृष्टी ठेवावी. जावई मयूरजी कुटे यांनी वेळोवेळी फोन करून या ठिकाणी येण्याचं वेळेत यावं अशी आग्रहाची विनंती त्यांची आहे. आता मगाशी तो कृष्ण होता, तो माझा नातूच आहे. ते मलाही दम देतं, बाबा फेटाबा मला कीर्तन करायचे. भविष्य काळात तुमच्या गावात एक कीर्तनकार निश्चित तयार होईल याची मला खात्री आहे. आणि व्हावीत. अलीकडं मुलं कुणीतरी राजकारणात जावं, पैलवान व्हावं, कुणी इंजिनियर व्हावं, कुणी वकील व्हावं. रोबाबा सांगता येईल माझा पोरगा कीर्तनकार आहे.
जाऊ द्या. अशा पद्धतीनं सर्व ग्रामस्थ टाळकरी मंडळी, सर्व आळंदीचे महाराज मंडळी, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने सर्वांना धन्यवाद देतो. या मंदिराचे असणारी ट्रस्टी सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम